श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. भाग 14. मी आहे जगदाकारे. देह सोडल्यानंतरचे अस्तित्व. श्री महाराज हे संत होते. याचा साधा अर्थ असा की त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला होता. त्यांना ईश्वराचे अपरोक्ष ज्ञान झालेले होते. त्यांच्या देहबुद्धीचे मरण त्यांनी स्वतः पाहिले होते. मी देह आहे अशा जाणीवेने वागणारे जे सामान्य जीव असतात त्यांना मृत्यूचे भय वाटते, कारण मृत्यूने तात्पुरता तरी त्यांना देहाचा वियोग होतो. परंतु श्री महाराजांच्या सारख्या संतांना अमृतत्वाची प्राप्ती झालेली असल्यामुळे देहाच्या वियोगाचे भय उरलेले नसते. जिकडे तिकडे परमात्मा पसरला असून या सृष्टीत आनंदाशिवाय दुसरे काही नाही असे ते सांगतात. मीपणा पूर्णपणे गेल्यामुळे सर्व कर्मांचा नाश होऊन भगवंताचे नाम काय ते शिल्लक उरते. देह जिवंत असताना त्यांचे अस्तित्व नामामध्ये असते. त्याचप्रमाणे देहपतन झाल्यावर देखील त्यांचे अस्तित्व नामामध्येच असते. या जगातील जे जीव आध्यात्मिक प्रगतीची खटपट करीत आहेत त्यांना मदत करण्याचे काम संत करीत असतात. संताने एखाद्या शिष्याला हाती धरले की तो शिष्य भगवंताच्या साक्षात्काराला पात्र होईपर्यंत त्याला सर्व प्रकारचे सहाय्य देण्याची जबाबदारी तो संत स्वीकारित असतो. म्हणून संत देहाने जरी गेले तरी त्यांच्या शिष्यांच्यासाठी आणि इतर भाविकांच्यासाठी ते जागृत असतात व वेळोवेळी आपल्या अस्तित्वाचे पुरावे सुद्धा देतात. श्री महाराज म्हणत, ज्याला एकदा मी आपला म्हटला त्याला मी कधी नाही सोडला. त्याने मला सोडण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला सोडत नाही. या शब्दांवरून संतांची जबाबदारी केवढी मोठी असते याची कल्पना करावी. पण संत हे सूक्ष्म सृष्टीमध्ये विहार करीत असतात, तर उलट आपण या जड सृष्टीमध्ये आणि तीच सर्वस्वी खरी आहे असे समजून जगतो. कधी कधी आपली वृत्ती सूक्ष्म बनते आणि त्यावेळी ती संतांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचते. अशा प्रसंगी प्रतिक्रिया म्हणून कानात शब्द ऐकू येतात, किंवा प्रत्यक्ष दर्शन घडते, किंवा सुंदर सुवास येतो, किंवा संकटामध्ये मदत मिळते. खरे पाहिले असता संतांच्या चरित्रामध्ये असल्या गोष्टींना गौण महत्त्व असते. ज्या तत्वाच्या पायी त्या संताने स्वतःचे जीवन वाहिले त्याच तत्वासाठी आपल्या जीविताचा होम करण्यास सिद्ध असणारी माणसे मागे तयार होणे हा त्या संताच्या अमरत्वाचा खरा पुरावा होय. श्री महाराजांनी भगवंताच्या निष्ठेसाठी आपले जीवन वाहून टाकले. भगवंताला, त्याच्या निष्ठेला, त्याच्या प्रेमाला ते नाम असे म्हणत. म्हणून भगवंताचे नाम घेणाऱ्या माणसालाच त्यांचे खरे अस्तित्व पटले असे म्हणावयास हवे. हे जरी खरे तरी त्यांनी देह ठेवल्यावर सुद्धा त्यांचे अस्तित्व अनुभवास आले असे प्रसंग येथे वर्णन केले आहेत. तरी जेथे भगवंताचे नाम असेल तेथे श्री महाराजांचे खरे अस्तित्व
अनुभवास येईल हे पुन्हा सांगावेसे वाटते. तेलंगी लोकांना अनुग्रह. श्री महाराजांनी देह ठेवल्यावर तिसऱ्या दिवशी काही कोमटी मंडळी गोंदवल्यास आली. श्री महाराज नुकतेच समाधिस्थ झाले हे पाहून त्या सर्वांना अतिशय वाईट वाटले. त्यांची हकीकत अशी: बिदरहळ्ळी येथे उत्सव चालू असता हे कोमटी लोक त्या ठिकाणी आले होते. आपणास अनुग्रह देण्याविषयी श्री ब्रह्मानंदांना त्यांनी विनंती केली. तेव्हा श्री ब्रह्मानंद म्हणाले, तुम्ही थोडे थांबा. माझ्यापेक्षा माझे गुरु फार श्रेष्ठ आहेत. ते येथे येणार आहेत. त्यांच्याकडून मी तुम्हाला अनुग्रह देववीन. ते कोमटी 8-15 दिवस राहिले, पण तेवढ्यात श्री महाराज आले नाहीत, म्हणून ते परत आपल्या गावी गेले. काही वर्षे गेल्यावर गोंदवल्यास जाऊन आपण श्री महाराजांचा अनुग्रह घ्यावा हा हेतू मनात धरून ते इतक्या लांब आले आणि केवळ 3 दिवसांचीच त्यांची चुकामुक झाली. ते सगळे स्त्री पुरुष धाय मोकलून रडू लागले व स्वतःला अत्यंत भाग्यहीन समजून निराश झाले. पुढे काय करावे हे त्यांना सुचेना. त्यावेळी अप्पासाहेब भडगावकर यांनी त्यांना सांगितले की तुम्ही असे निराश होऊ नका. तुम्ही सर्वजण रात्री गोशाळेत जा. तेथे श्री महाराजांच्या पादुका ठेवल्या आहेत. त्यांसमोर श्री महाराजांची प्रार्थना करा व तेथे समाधीसमोर निजा. तुमचे काम होईल. त्याप्रमाणे ती मंडळी प्रार्थना करून निजली. पहाटे सर्वांना श्री महाराजांनी दर्शन दिले. सर्वांना मंत्र सांगितला. सर्वांची पूजा घेतली आणि जपासाठी माळ देऊन सर्वांना सांगितले की तुमचे काम झाले ना, आता प्रसाद घ्या आणि आनंदाने घरी जा. सर्वजण जागे झाले आणि मला अनुग्रह झाला, मला अनुग्रह झाला असे एकमेकांना सांगू लागले. त्यांच्यामध्ये एक म्हातारी होती. ती जागी झाली व उठून बसली. तेव्हा तिच्या पदरातून माळ पुढे पडली. तिला आनंदाश्रू आले, कारण श्री महाराजांनी अनुग्रह दिल्यावर जपासाठी जी माळ दिली होती तीच ती माळ होती. प्रत्यक्ष माळ पाहिल्यानंतर श्री महाराजांनीच अनुग्रह दिला याबद्दल कोणास संशय उरला नाही. 2 दिवस राहून ती मंडळी आनंदाने परत गेली. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.